इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो नमस्कार. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज अर्थरंग या सदरात बँकांकडून उद्योगांना केला जाणारा पतपुरवठा याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत मुकुंद खांडेकर. खांडेकर सर बँक ऑफ इंडिया या बँकेचे जिल्हा अग्रणी मॅनेजर आहेत. चला तर त्यांच्याकडून जाणून घेऊया सविस्तर माहिती. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सर, कार्यक्रमात सुरुवातीला मला असं सांगा की जेव्हा बँकांकडून उद्योगांसाठी पतपुरवठा केला जातो तेव्हा क्रायटेरिया काय असतो? मॅडम, एखादा खातेदार किंवा ज्याला आपल्याकडून कर्ज घ्यायचं आहे ती व्यक्ती बँकेत ज्या वेळेला अप्रोच होते, बँकेच्या मॅनेजर्सना भेटते, तेव्हा मॅनेजर्स काही प्राथमिक गोष्टी त्याच्याकडून एन्क्वायरी करतात, चौकशी करतात की ज्याच्यामध्ये की तो 18 वर्षापेक्षा जास्ती असावा हे त्याच्यामधलं आहे. जनरली आपण असं बघतो की तो बँकेचा खातेदार असावा. छोट्या मोठ्या कर्जांसाठी तो कर्जदार हा खातेदार असावाच असं नाहीये, पण जेव्हा मोठा एखादा लोन असेल तर त्यावेळेला तो खातेदार असणं आवश्यक आहे, कारण त्याचे आत्तापर्यंत हिस्ट्री कशा पद्धतीने तो खाते ऑपरेट करतोय आणि कशा पद्धतीने चालवतो हे जनरली बघितलं जातं. पण हे मॅन्डेटरी नाही आहे खातेदार असणं. तो नवीन खातेदारही असू शकतो, पण एक जनरल बघितली जाणारी गोष्ट आहे की तो बँकेचा खातेदार असावा, असं एक प्राथमिक रित्या बघितलं जातं. नंतर तो जो उद्योग करू इच्छितो तर त्यासाठी त्याचं आवश्यक एक्सपिरियन्स आहे, त्यांनी कोणतं प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्याचं शिक्षण त्या उद्योगासाठी पूरक शिक्षण झालेलं आहे का हे बँक बघते. यानंतर की उद्योग एखादा उभा करण्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, म्हणजे उदाहरणार्थ कामगार असतील, त्यासाठी रोड असतील, ट्रान्सपोर्ट असेल, MSCBच्या परमिशन्स असतील, गव्हर्नमेंटचे लायसन्सेस असतील, हे सगळे त्या माणसाकडे त्या उद्योजकाकडे आहे का हे बँक खात्री करते. यानंतर तो जो उद्योग करू इच्छितोय तो प्रॉफिटेबल आहे की नाही, त्याच्यातून बँकेचा हप्ता येईल की नाही, व्यवस्थितपणे येईल की नाही हेही बँक बघते. आणि गव्हर्नमेंटच्या निगेटिव्ह लिस्टमधला तो उद्योग नाही ना, एवढ्या गोष्टी बघते. एखादा उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे सरकारी परवाने त्या व्यक्तीकडे आहेत की नाही याचीही खातरजमा केली जाते. सर, मग यासाठी कोणती डॉक्युमेंट्स आवश्यक असतात? मॅडम, यासाठी प्राथमिक आपण एक त्या माणसाची KYC बघतो, त्यानंतर आपण एक सिबिल रिपोर्ट जनरेट करतो, म्हणजे त्यांनी घेतलेली यापूर्वीची क्रेडिट हिस्ट्री ही तपासली जाते आणि ती जर प्रॉपर असेल तरच बँक पुढे उद्योजकाला लोन द्यायचे की नाही हे ठरवते. यासाठी KYC डॉक्युमेंट आली, इन्कम प्रूफ आलं, गव्हर्नमेंट परमिशन्स आल्या, नंतर गव्हर्नमेंटची जी काही सर्टिफिकेशन्स असतील ती आली आणि यानंतर सगळं ही प्रोसेस झाल्यानंतर बँक त्याला डिसाईड करते की येस आपल्याला ह्या माणसाला कर्ज द्यायचं आहे आणि त्यानंतर बँकेची जी काही डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंटेशन होतं. यामध्ये पर्टिक्युलरली DP नोट घेतली जाते, म्हणजे वचन चिठ्ठी म्हणतात ती. नंतर हायपोथिकेशन डॉक्युमेंट असतं, प्रॉपर्टी मॉर्गेज असेल तर ती मॉर्गेजची डॉक्युमेंट असते. ही नंतरची प्रोसेस आहे आणि ही जी डॉक्युमेंट आहे प्रत्येक बँकेत व्हेरिएबल आहेत, पण बेसिक हायपोथिकेशन डॉक्युमेंट, DP नोट आणि मॉर्गेज डॉक्युमेंट ही सर्वत्र लागणारी डॉक्युमेंट्स आहेत. सर, सध्या शासनाकडून छोट्या मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. तर नेमक्या त्या कोणत्या योजना आहेत ज्यात लाभार्थ्यांना पतपुरवठा केला जातो त्याबद्दल सांगा. आता पर्टिक्युलरली CMEGP म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट गॅरंटी जनरेशन्स प्रोग्रॅम, CMEGP आणि PMEGP. PMEGP म्हणजे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम, असे ह्या 2 स्कीम आहेत की ज्याच्या आधारे उद्योजकांना, छोटे उद्योजक असतील किंवा मोठे इंडस्ट्रियलिस्ट असतील, एक छोट्या प्रमाणावरचे स्मॉल स्केल किंवा मिडियम स्केलवरचे, यांना हा पतपुरवठा केला जातो. यामध्ये 50 लाखापर्यंतचं लोन कोणत्याही उद्योजकाला मिळू शकतं. दोन्ही स्कीम ह्या ऑलमोस्ट सारख्याच आहेत. चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम ही ऑगस्ट 2019 पासून महाराष्ट्रामध्ये चालू झालेली आहे. यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्राचा नागरिक असावा ही त्याच्यामधली बेसिक अट आहे आणि ते जे उद्योजक असतील त्यांना बँकांथ्रू हे कर्ज पतपुरवठा केला जातो. अच्छा, मग या योजनांना पण सबसिडी असते? हां मॅडम. मग त्यासाठी काही कॅटेगरी असते का? मॅडम, या CMEGP मध्ये साधारणपणे 15% 35% ही सबसिडी दिली जाते. जनरल कॅटेगरीमधला जर लाभार्थी असेल तर आणि शहरात राहणार असेल तर त्याला 15% सबसिडी मिळते.
हाच ग्रामीण भागामध्ये राहणारा असेल त्याला 25% मिळते. स्पेशल कॅटेगरीमध्ये हीच सबसिडी अर्बनसाठी 25% आहे आणि रुरलसाठी 35% आहे. स्पेशल कॅटेगरीमध्ये SC, ST, वुमन बेनिफिशरी, एक्स सर्व्हिसमन आणि दिव्यांग स्पेशल कॅटेगरीमध्ये येतात. आता तुम्ही जो कॅटेगरीचा उल्लेख केलात ना सर, तर यामध्ये ग्रामीण आणि शहरी अशी पण कॅटेगरी असते का? येस मॅडम. ग्रामीणमध्ये ओपन कॅटेगरीमधल्या व्यक्तीला 25% मिळते आणि स्पेशल कॅटेगरीमधल्या व्यक्तीला 35% मिळते. म्हणजे 10%चा बेनिफिट, ॲडिशनल बेनिफिट ग्रामीण भागासाठी ठेवलेला आहे. एखाद्या लाभार्थ्याला जर कर्ज हवं असेल तर त्याची प्रोसेस काय असते? मॅडम, यासाठी CMEGPची एक साईट आहे. साईटचं नाव आहे di.maharashtra.gov.in. या साईटवर जाऊन लाभार्थ्यांनी आपलं ॲप्लिकेशन अपलोड करायचं आहे. त्यामध्ये आवश्यक ते सगळे डॉक्युमेंट, पर्टिक्युलरली KYC डॉक्युमेंट्स असतात, प्रोजेक्ट रिपोर्ट असतो. तो जो व्यवसाय करणारा उद्योजक आहे त्यासाठी आवश्यक असणारी गव्हर्नमेंट लायसन्सेस असतील तर तीही अपलोड करावी लागतात, किंवा DIC चं जेल रोडला जे ऑफिस आहे त्या ठिकाणी इन्स्पेक्टर्स आहेत तेही, किंवा एखाद्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं शक्य नसेल तरी DIC जे इन्स्पेक्टर्स आहेत, जेल रोडला ऑफिस आहे, तर तेही लोक मदत करतात. आणि ब्लॉकमध्ये, तालुक्यामध्ये प्रत्येक आठवड्याला हे इन्स्पेक्टर जातात. त्यांचे प्रत्येक आठवड्यामध्ये वार ठरलेले आहेत आणि त्या वाराला ते ब्लॉकमध्ये जाऊन तिथल्या लोकांना मदत करणं, नवीन जनरेशन करणं ॲप्लिकेशन, हे ते काम करतात. जिल्हा उद्योग केंद्राबद्दलची तुम्ही आता सर वेबसाईटची माहिती सांगितलीत, पण एखाद्या लाभार्थ्याने जेव्हा ही प्रोसेस सुरू केलेली असते तर ही प्रोसेस पूर्ण केल्याच्या नंतर कर्ज पुरवठा करण्याची काही मुदत असते का? लाभार्थ्यांनी ॲप्लिकेशन केल्यानंतर त्या ॲप्लिकेशनची स्क्रुटिनी होते DIC लेवलला. ती स्क्रुटिनी झाल्यानंतर प्रत्येक बँकांच्या पोर्टलवर हे ॲप्लिकेशन्स अपलोड केले जातात. त्यानंतर प्रत्येक बँका हे ॲप्लिकेशन आल्यानंतर ज्या लाभार्थ्यांच्या लिस्टप्रमाणे त्यांना कॉल केले जातात आणि त्यानंतर बँकेची प्रोसिजर चालू होते आणि साधारणपणे एक 30 ते 40 दिवसांमध्ये, मॅक्झिमम 30 दिवसांमध्ये हे ॲप्लिकेशन प्रोसेस केले जातात. मग ज्या उद्योगांसाठी पतपुरवठा केला जातो त्यासाठी काही प्रशिक्षण आवश्यक असतं का? येस मॅडम. जेव्हा CMEGP थ्रू आमच्याकडे ॲप्लिकेशन्स येतात त्यावेळेला त्यांना 7 दिवसांचं 10 लाखापर्यंतच्या लोनला प्रशिक्षण आहे आणि 10 लाखाच्या पुढच्या लोनला 10 दिवसांचं प्रशिक्षण त्यासाठी आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट इश्यू केलं जातं आणि त्यानंतरच बँका पतपुरवठा करतात आणि ह्या सर्टिफिकेट नंतरच त्यांना जी मिळणारी सबसिडी आहे तीही उपलब्ध होते. त्यामुळे हे प्रशिक्षण घेणं अत्यंत आवश्यक आहे. अदरवाईज लाभार्थ्याला सबसिडी मिळू शकत नाही. त्यामुळे हे प्रशिक्षण आवश्यक आहे. प्रधानमंत्री रोजगार हमी योजना आणि मुख्यमंत्री रोजगार हमी योजना ह्या 2 योजना उद्योजकांसाठी किंवा उद्योगांसाठी राबवल्या जातात शासनातर्फे. तर या 2 योजना नेमक्या काय आहेत आणि या योजनांमध्ये काय फरक आहे? मॅडम, CMEGP आणि PMEGP ह्या ऑलमोस्ट सारख्याच योजना आहेत. यामध्ये CMEGPमध्ये नवीन उद्योजक आणि नवीन धंद्यासाठीच हे लोन दिलं जातं, पण PMEGPमध्ये एखादा उद्योजक आहे पण त्याला अपग्रेडेशन करायचं आहे, काही अत्याधुनिक मशिनरी घ्यायची आहेत, तर त्यासाठी PMEGPमध्ये लोन दिलं जातं. बाकी असणाऱ्या अटी शर्ती ह्या दोन्हीसाठी ऑलमोस्ट कॉमन आहेत. आणि अजून एक त्यांच्यामध्ये फरक आहे की PMEGPमध्ये 2 लाखापर्यंत लोन घेतलेल्या लाभार्थ्याला प्रशिक्षणाची अट नाही आहे, की जी CMEGPमध्ये 1 रुपयापासून 50 लाखापर्यंत लोन घेतलेला लाभार्थ्याला प्रशिक्षण कंपल्सरी आहे. हे एवढेच फरक आहेत, बाकी कोणताही फरक यामध्ये नाहीये. सर, मग या योजनांसाठी सबसिडी मिळते का आणि मग ही सबसिडी परत मिळते का? परत ती कधी मिळते आणि त्यासाठी काही अटी आहेत का? मगाशी सांगितल्याप्रमाणेच आहे. यासाठी दोन्ही स्कीममध्ये सबसिडी आहे. सबसिडीचे पर्सेंटेजही तेवढेच आहेत. 15% पासून 35% पर्यंत सबसिडी मिळते. ही सबसिडी लाभार्थ्यांनी कर्जफेड व्यवस्थित केल्यानंतर 3 वर्षानंतर त्यांच्या खात्याला, कर्ज खात्याला ही सबसिडी बँक जमा करतात. पण ही सबसिडी जमा करण्यासाठी DICचं एक प्रायव्हेट एजन्सी थ्रू ऑडिट केलं जातं आणि त्यानंतर DICकडून बँकांना पत्र दिलं जातं की अमुक अमुक लाभार्थ्याची जी सबसिडी आहे ती तुम्ही रिलीज करा आणि त्यानंतर बँका ही त्यांच्या लोन अकाउंटला ही सबसिडी जमा करतात. या कालावधीमध्ये बँका सबसिडीवर कोणतंही व्याज देत नाहीत आणि लोनवर तेवढ्या सबसिडी अमाऊंटपर्यंत कोणतंही लोन इंटरेस्ट घेत नाहीत.
म्हणजे लाभार्थ्याला या सबसिडीवर व्याजही मिळत नाही आणि तेवढ्याच रकमेवर लोनवर इंटरेस्टही चार्ज केलं जात नाही. हा लाभार्थ्यांसाठी मोठा फायदा आहे यामध्ये. बर, या 2 योजनांच्या व्यतिरिक्त अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जे आहे, तर त्याचं काम कसं चालतं त्याविषयी सांगा. हे महामंडळ मराठा समाज आणि ओपन कॅटेगरीमधील लाभार्थ्यांसाठी याची स्थापना झालेली आहे. यामध्येही ऑनलाईन ॲप्लिकेशन लाभार्थ्यांनी करायचं आहे. तो जो ॲप्लिकेशन आहे हे महामंडळ स्पॉन्सर्ड करतं. स्पॉन्सर्ड केल्यानंतर तो बँकेकडे जातो आणि बँक लोन देते आणि लोन दिल्यानंतर महामंडळाचं काम चालू होतं. यामध्ये पर्टिक्युलरली त्यांना इंटरेस्ट सबवेन्शन म्हणजे बँकेने चार्ज केलेलं टोटल इंटरेस्ट हे लाभार्थ्यांना दर महिन्याला, दर 3 महिन्यानी किंवा 6 महिन्यांनी त्यांनी महामंडळाकडे अप्लाय केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जातं. सर, हे जे कर्ज दिलं जातं तर याला रकमेची काही मर्यादा आहे का आणि याचा व्याजाचा परतावा कसा केला जातो? मॅडम, यामध्ये 15 लाखापर्यंतचं जे लोन आहे ते लाभार्थ्यांना त्याच्यावर इंटरेस्ट सबवेन्शन मिळतं. यामध्ये त्यांनी कोणतंही टर्म लोन घेतलेलं असेल किंवा कॅश क्रेडिट असेल तरी त्याच्यावर लागणारं 12% व्याज हे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होतं. यामध्ये मॅक्झिमम जे लिमिट आहे ते 4.5 लाख 4.5 लाख रक्कम होईपर्यंत त्यांना व्याज परतावा मिळत राहतो. दर 3 महिन्यांनी किंवा महिन्यांनी त्यांनी अप्लाय केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये हे व्याज जमा होतं. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाप्रमाणेच शामराव पेजे इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ सुद्धा कार्यरत आहे, तर या महामंडळाचं कार्य कसं चालतं? मॅडम, ही दोन्ही महामंडळ ऑलमोस्ट सारख्याच पद्धतीने काम करतात. यामध्ये ओबीसी महामंडळामध्ये 10 लाखापर्यंतचं जे कर्ज आहे त्याच्यावरही व्याज परतावा दिला जातो आणि अशाच पद्धतीने जे कर्जदार व्यवस्थितपणे कर्जाची परतफेड करतायत त्यांना मंथली बेसिसवर ॲप्लिकेशन केल्यानंतर त्यांच्या सेव्हिंग खात्याला हे पैसे व्याज स्वरूपामध्ये व्याजाचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात. सर, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अजूनही जर आपण पाहिलं तर खूप जण शेती करतात, म्हणजे शेतकरी खूप जण आहेत अजूनही. तर शेतकऱ्यांसाठी काही विशिष्ट योजना आहेत का पतपुरवठ्यासंदर्भात? एक जी सर्व परिचित आहे स्कीम की याच्यामध्ये KCC किसान क्रेडिट कार्ड ही एक मेनली इथल्या शेतकऱ्यांना खूप कामाला येणारी स्कीम आहे. यामध्ये फळबागायतदार असतील किंवा भात शेती करणारे शेतकरी असतील त्यांना ह्या स्कीमचा फायदा होतो. यामध्ये स्केल ऑफ फायनान्स ठरलेलं आहे. म्हणजे जसं की आंबा असेल तर त्याला 2,000 रुपये, काजूला वेगळं आहे, भातालाही वेगळी आहे. अशा पद्धतीने त्याचे असणारं कल्टिवेशन अंडर असणारे क्षेत्र यावर त्याची असेसमेंट केली जाते आणि त्याला लोन दिलं जातं. यामध्ये अजूनही एक नवीन KCC मध्ये ॲड झालेल्या गोष्टी आहे फिशरीज. जे फिशिंग मच्छीमार जे आहेत ज्यांच्या स्वतःच्या बोटी आहेत तर त्यांची असणारी बोट किती सिलेंडरची आहे, साधी आहे, त्याप्रमाणे त्याला KCC दिलं जातं. म्हणजे त्याचा जो नियमित होणारा खर्च आहे म्हणजे कामगारांचा पगार असेल, नंतर डिझेलसाठी लागणारे पैसे असतील, हे बँक लोनमधून घ्यायचे. त्यानंतर उत्पन्न झाल्यानंतर त्यांनी पैसे भरायचे. म्हणजे हे व्यापाऱ्यांचं जसं CC असतं त्या पद्धतीने ह्या मच्छीमारांनी CC मेंटेन करायचे असं त्याच्यामधली अपेक्षित गोष्ट आहे. तसंच ॲनिमल हजबंडरी म्हणजे जे दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी आहेत, जे गाई आणि म्हशी ह्या पाळतात, तर त्यासाठी त्यांना लागणारा चारा असेल, त्यांचं औषध असेल, त्यांना लागणारं आंबोण असेल आणि इतर जे काही खर्च असतील यासाठी शेतकऱ्याला बँकेकडून त्यामध्ये गाय असेल ती कोणत्या पद्धतीची आहे त्यावर त्याचा स्केल ऑफ फायनान्स ठरलेला आहे आणि म्हैस असेल तर ती कोणत्या जातीची, गावठी आहे, मुरा आहे, म्हैसाण आहे, याप्रमाणे त्याचा स्केल ऑफ फायनान्स आहे आणि त्याप्रमाणे 1,60,000पर्यंत रक्कम ही शेतकऱ्याला दिली जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारचं मॉर्गेज घेतलं जात नाही. फिशरीज आणि ॲनिमल हजबंडरी यामध्ये शेतकऱ्यांनी दर महिन्याला त्याचा इंटरेस्ट सर्व करणं अपेक्षित आहे, कारण ह्याच्यामध्ये त्यांना रोजचं उत्पन्न आहे. फिशरीजमध्ये मच्छीमारीला गेल्यानंतर जे मासे विकून पैसे येतील ते त्यांनी असं अपेक्षित आहे की ते खात्यामध्ये भरायचेत आणि जेव्हा लागतील तेव्हा घ्यायचे. तसं डेअरीचं आहे. डेअरी जर तो कुठे दूध घालत असेल तर त्याला मंथली इन्कम असेल किंवा काही डेअरी ज्या आहेत त्या दर 15 दिवसांनी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करतात. तर त्यावेळेला हे पैसे त्यांनी त्या CC मध्ये भरायचे आणि ते रोटेट करत राहायचं. असे ही 2 CC आहे आणि ह्याच्यामध्ये 3% इंटरेस्ट सबव्हेन्शन आहे या दोन्ही यामध्ये. आणि जे पीक कर्ज आपण मगाशी म्हटलेलं आहे की आंबा असेल, फळ असेल किंवा भात यासाठी सुद्धा इंटरेस्ट सबव्हेन्शन आहे.
फक्त त्याची जी मुदत आहे ती प्रत्येक शेतकऱ्यांनी जूनमध्ये ते खातं 1 रुपयावर आणायचे आणि परत उचल करायचे. आणि ज्या शेतकऱ्यांनी ते खातं जूनमध्ये 1 रुपयावर आणलेलं आहे त्यांना प्रत्येकाला इंटरेस्ट सबवेन्शन मिळतं. ते साधारणपणे 6% असतं. बँक 7% प्रत्येकाला KCCमध्ये इंटरेस्ट चार्ज करत असते आणि त्यामधले 6% हे विविध इंटरेस्ट परताव्यामार्फत शेतकऱ्याला परत मिळत असतात. सर, किसान क्रेडिट कार्ड तर आजकाल अनेक शेतकरी काढतात आणि या अंतर्गत ते कर्जसुद्धा घेत असतात बँकांकडून. पण याची एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही 1 वर्षाच्या मुदतीमध्ये ते कर्ज पुन्हा बँकेमध्ये भरायचं आहे आणि पुन्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या कर्जाची उचल करू शकता. येस. हां, यामध्ये असंच आहे त्याच्यामधलं, की शेतकऱ्याला जेव्हा पैसे लागतील त्यावेळेला त्याच्या लिमिटपर्यंत बँक त्यांना ते पैसे देते. ज्या वेळेला शेतकऱ्याकडे पैसे येतील, जसं की आंबा असेल, काजू असेल, ते विकून ज्यावेळेला शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसे येतात तेव्हा त्यांनी ते बँकेमध्ये भरायचे. आणि ज्यावेळेला लागतील त्याला लागतील कधी, पर्टिक्युलरली बाग असेल तिला स्प्रेइंग करायचं आहे, त्याची सफाई करायची, यासाठी शेतकऱ्याला इनिशियल पिरियडमध्ये पैसे लागतात. त्यावेळेला त्यांनी ते पैसे बँकेतून उचल करायचे. अशा पद्धतीने ते खातं त्यांनी वापरणं अपेक्षित आहे. प्रत्येक जूनमध्ये हे खातं 1 रुपयावर येणं ही आवश्यक गोष्ट आहे आणि तरच त्याला इंटरेस्ट सबवेन्शनचा फायदा मिळू शकेल. अच्छा. सर, या व्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी आणि कोणत्या योजना आहेत का? तर ते सांगा. मॅडम, या व्यतिरिक्त शेतकऱ्याला कोणतीही लागवड करायची असेल, पीक कर्ज हे लागवडीनंतर मिळालं जातं. पण त्यासाठी आवश्यक असणारी आंबा लागवड असेल, काजू लागवड असेल, नारळ लागवड असेल किंवा इव्हन मसाल्यांचे पदार्थ, आता बांबू लागवड, यासाठी सुद्धा बँक लागवडीसाठी तुम्हाला शेतकऱ्याला कोणतंही लोन दिलं जातं आणि त्याची परतफेड त्याचं उत्पन्न चालू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी करणं अपेक्षित आहे. अच्छा. या पिरियडमध्ये त्यांनी व्याजही भरलं नाही तरी चालतं किंवा त्यांनी जर इंटरेस्ट सर्व करणार असेल तरीही चालतं. म्हणजे आंबा पिकासाठी जर कर्ज घेतलं तर 7 वर्षानंतर त्यांनी रिपेमेंट करायचं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये की जेव्हा त्याचं उत्पन्न चालू होईल त्यावेळेला ह्याचे हप्तेही चालू होतील आणि अशा पद्धतीने ते त्यांनी कर्जफेड करायचे. हे झालं लागवडीसाठी. तसंच शेतकरी असेल त्याला शेती अवजारं लागतील, ट्रॅक्टर लागतील किंवा छोटी मोठी कोणतीही अवजारं लागतील, तर यासाठी लागणारं टर्म लोन बँक देईल. नंतर एखाद्याची डेअरी असेल तर डेअरीसाठी आवश्यक असेल गाय म्हैस खरेदी करणं. नंतर डेअरी असेल तर त्यावर जोडून येणारा उद्योग म्हणजे बायोगॅस. हा बायोगॅस इन्स्टॉलेशनसाठी सुद्धा बँकांकडून पतपुरवठा केला जातो. यामध्ये गव्हर्नमेंटची सबसिडीसुद्धा अवेलेबल आहे. पर घनमीटर गव्हर्नमेंट सबसिडी देतं आणि बायोगॅस लोन बँक देते. यानंतर गोट फार्मिंग आहे, फिशिंगसाठी बँक लोन देते. एखादी बोट बनवायची, बोट छोटी मोठी बोट असेल, यांत्रिक असेल किंवा बिना यांत्रिक असेल, तर त्यासाठी सुद्धा बोटींच्या बिल्डअप बांधण्यासाठी बँका लोन देतात. अशा पद्धतीचे अनेक प्रकारचे कृषीसाठी सुद्धा लोन्स बँकांकडे अवेलेबल आहेत. शेतकऱ्यांसाठी खूप छान योजना सर तुम्ही सांगितल्यात की ज्यामार्फत पतपुरवठा केला जातो. ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र जे बँकेमार्फत चालवलं जातं, तर त्याची माहिती सांगा. मॅडम, कोणताही उद्योग करण्यासाठी त्याला प्रशिक्षण आवश्यक असतं आणि ते देण्याचं काम RCT, की जे बँक ऑफ इंडिया पुरस्कृत आहे, हे RCT सेंटर आहे. हे रत्नागिरीमध्ये बँक ऑफ इंडिया चालवते. या ठिकाणी विविध प्रकारचे उद्योग आणि त्यासाठी लागणारी प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं. RCTची स्थापना 2009मध्ये झालेली आहे. यामध्ये ॲग्रिकल्चर EDP, प्रोसेसिंग EDP, प्रॉडक्ट EDP आणि जनरल EDP, म्हणजे अशा ॲग्रिकल्चर बेस किंवा ॲग्रिकल्चरसाठी लागणारं प्रशिक्षण यासाठी दिलं जातं. नंतर प्रोसेसिंग असेल, म्हणजे कोणतीही गोष्ट प्रोसेस म्हणजे फूड, पर्टिक्युलरली फूडमध्ये काही प्रोसेसिंग करावं लागतं की घेतलेली तशीच वस्तू आपल्याला देता येत नाही किंवा कोणाला देता येत नाही, तर त्यासाठी फास्ट फूड असेल तर त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. अशा पद्धतीची ही प्रशिक्षण दिली जातात. नंतर प्रॉडक्ट्स EDP, की एखादी वस्तू तयार करणं, म्हणजे पिशव्या असतील किंवा कोणतीही प्रॉडक्ट्स किंवा ब्युटी पार्लर वगैरे ह्याचंही प्रशिक्षण यामध्ये दिलं जातं. आणि एक जनरल EDP, यामध्ये सॉफ्ट स्किल डेव्हलप करणं यासाठी प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये येणारे जे लाभार्थी आहेत हे लाभार्थी BPL कॅटेगरीमधले असणं आवश्यक आहे किंवा MSRLM पुरस्कृत जे बचत गट आहेत, उमेद पुरस्कृत बचत गट, यांचे ते मेंबर किंवा त्यांचे फॅमिली मेंबर असणं आवश्यक आहे. तर BPL म्हणजे दारिद्र्य रेषेखालचे. येस, दारिद्र्य रेषेखालचे. त्यामुळे प्रशिक्षण घेणारे लाभार्थी हे 70% कमीत कमी दारिद्र्य रेषेखालचे असणं आवश्यक आहे. त्याच लोकांना इथे प्रशिक्षण मिळतं. हे प्रशिक्षण
विनाशुल्क आहे. यामध्ये त्यांची राहणं, खाणं, निवास म्हणजे निवास आणि प्रशिक्षण ह्याची सोय ही RCT केंद्रामार्फत केली जाते आणि त्यासाठी प्रशिक्षित स्टाफही आहे आणि काही केसेसमध्ये एखादा कोर्स यासाठी आवश्यक असेल तर बाहेरूनही ट्रेनर अरेंज केला जातो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम करते. यावर्षीचा आपला 821 लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचं टार्गेट आहे आणि आपण दरवर्षी हे टार्गेट आहे हे 100% जास्ती अचीव करत असतो. त्यामुळे अशा पद्धतीचे आणि हे जे लाभार्थी प्रशिक्षण घेऊन गेलेले असतात त्यांना प्रत्येकाला बँक लिंक केलं जातं आणि हे जे पर्सेंटेज आहे ते ऑलमोस्ट 60% आहे. आणि ज्या वेळेला तो प्रशिक्षण घेऊन बाहेर जातो त्याच वेळेला DIC यासारख्या ज्या काही संस्था आहेत यांचीही तिथे लेक्चर्स ठेवली जातात की नुसतंच प्रशिक्षण देऊन चालणार नाही. तुला उद्योग करायचा असेल तर त्याला कोणते ॲडव्हान्सेस म्हणजे कोणत्या पद्धतीने त्याला जावं लागेल याचंही प्रशिक्षण दिलं जातं. यासाठी उपलब्ध असणाऱ्या ज्या सबसिडी आहेत त्याही त्यांना सांगितल्या जातात. त्यामुळे तो आपल्या पायावर कसा उभा राहील याचं जास्तीत जास्त काळजी ही RCT सेंटर घेत असतं. सर, मला असं सांगा की हे लाभार्थी प्रत्यक्ष स्वतः ह्याच्यामध्ये ट्रेनिंग घेतात, पण अलीकडे बचत गटांची संकल्पना सगळीकडे रूढ झाली. बचत गटामधल्या महिलांना जर यामध्ये प्रशिक्षण घ्यायचं असेल तर काय योजना आहे? मॅडम, हा चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली बचत गटामधल्या ह्या महिला असल्यामुळे त्यांना घर सोडून एवढ्या लांब 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस ट्रेनिंग घेणं शक्य होत नाही. बरोबर. यासाठी RCTने एक ॲग्रिकल्चर बेस ज्यांचा ट्रेनिंग हवं आहे म्हणजे भाजीपाला लागवड असेल किंवा त्या संदर्भातलं कोणतंही प्रशिक्षण हवं असेल आणि त्या महिला कोणत्याही एका भागामधल्या एका ब्लॉकमधल्या असतील तर त्या ठिकाणी जाऊन आपले कर्मचारी त्यांना प्रशिक्षण देतात. यामध्ये अट एवढीच आहे की त्यांची संख्या हे 35 असावी लागेल आणि त्यामध्ये 18 ते 45 याच वयोगटामधल्या महिला असाव्या लागतील. त्यामुळे ह्या जर वयोगटामधल्या महिला असतील तर त्यांना आवश्यक असणाऱ्या ठिकाणी जाऊन जेवण, खाणं आणि प्रशिक्षण हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट त्यांना त्या ठिकाणी दिलं जातं. म्हणजे रत्नागिरी शहरापुरता जर आपण विचार केला तर ह्याच्या बाहेर खूप बचत गट कार्यरत आहेत, मग तिथे जाऊन सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. येस मॅडम, ज्या भागातला बचत गट असेल त्या ठिकाणी त्याला ट्रेनिंग दिलं जातं आणि फक्त यासाठी त्यांनी आमच्या RCT सेंटरचे जे डायरेक्टर्स आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि ते सगळं अरेंज करावं लागेल. सर, आपल्या चर्चेचा विचार करता मला असं सांगायचं नवीन उद्योजकांना की जर तुम्हाला नवीन उद्योग चालू करायचे असतील तर बँकांतर्फे किंवा जिल्हा उद्योग केंद्रांतर्फे विविध योजना राबवल्या जातात ज्या तुम्हाला पतपुरवठा केला जातो. पतपुरवठाच्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा तुम्ही जरूर घ्या. आज सर तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना सविस्तर अशी माहिती सांगितलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानते. नमस्कार.